ओम श्री सिद्धभैरवाय नमः. आज काय आहे? रमा एकादशी आणि वसुबारस या दोन्हींचा आज काय झालेलं आहे? संगम झालेला आहे. आणि हा दिवाळीचा पर्वकाळ सुरू होणार आहे. बघा, कार्तिक महिन्यातील या एकादशीला रमा व एकादशी असे म्हणतात. आणि या रमा एकादशीचं महत्त्व भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला माहिती सांगता असेल. बघा, ही रमा एकादशीचं जे महत्त्व असं आहे का, मुस्कुंद नावाचा राजा होता. तो राजा खूप धार्मिक होता. त्याचं इंद्रदेव सगळ्यांची सहमत होतं. आणि तो काय करायचा होता? एकादशी व्रत करत होता. बघा, एकादशी व्रत करीत असताना त्याला चंद्रभागा नावाची मुलगी झाली. आणि मग ती चंद्रभागाची त्याची मुलगी एक राजाच्या मुलाला दिली. आणि मग तो ज्या वेळेला राजाचा मुलगा आला आणि तिनं सांगितलं नवऱ्याला, आज माझे वडील आहे ना, आज या दिवशी माणसंच नाही, पशुपक्षी जनावरं हत्ती घोडे यांनासुद्धा आज अन्न घालत नाही. आजचा जो उपास आहे ना, या नगरीमध्ये प्राणी मात्रासहित सगळे धरतात. पण तो काय आशक्त होता. तो म्हणे, मला आजही काही लोकांना भूक सहन नाही होत. आणि मग ते भूक सहन न झाल्यामुळं त्यांनी धरली एकादश. आणि मग तो मरण पावला. मरण पावल्यानंतर तर ती विधवा झाली. पण तो एकादशीच्या महत्त्वामुळं तिथं एक शेजारी एक भगवंताला नगरी तयार केली. आणि त्या नगरीमध्ये तो राहू लागला. ज्या वेळेला तिथं एक ब्राह्मण आला, त्यांनी सांगितलं, एवढं तू राज्य तुला कसं मिळालं? म्हणून मी एकादशीचं व्रत केलं. आणि मग हे महात्मा तिथल्या शेजारच्या राजाला चंद्रभागा नावाची मुलगी, तिला जाऊन सांगितलं तर बरं होईल. आणि मग तिला जाऊन सांगितलं. ती आली आणि त्या दोघांची गाठ झाली. तिला स्वप्नासारखं वाटू लागलं का माझ्या नवऱ्यानं उपवास केला आणि त्याचं पुण्य मिळलं. आता म्हणून ही एकादशी, रमा एकादशीचं महत्त्व साजरं केलं जातं. आता मुळात ही झाली आध्यात्मिक कथा. पण एकादशी व्रत केल्यामुळं काय होतं, ज्या वेळेला समुद्राला पौर्णिमा अमावस्याला भरती येते, तसं मानवी शरीर आहे, याच्यामध्ये हे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे उथळ पावतात. म्हणून एकादशी दिवशी, द्वादशीला एक वेळचं जेवण, एकादशीला अन्न खाल्ल्यानंतर शरीरात काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार हे दबले जातात आणि मनुष्य वाईट कर्माकडं जात नाही. आणि एक दिवस जर उपवास धरला तर खाल्लेलं अन्न पचतं. खाल्लेलं अन्न पचल्यामुळं त्याला कोणत्याही प्रकारे आजार होत नाही. आणि आजार झाला नाही म्हणजे तो आनंदी राहतो. आनंदी राहणं म्हणजे हे स्वर्ग मानलं गेलेलं आहे. म्हणून 15 दिवसांना एक दिवस काही न खाता उपवास जर केला, त्याचं जे आता आपण किती खातो, किती पचतो याला महत्त्व आहे. मग अन्न नाही पचलं त्याचं काय होतं? विष होतं. म्हणून एक दिवस जर अन्न खाल्लं नाही तर उपवास होतो. उपवास झालेला त्याला आरोग्य मिळतं. आरोग्य मिळणं म्हणजे स्वर्ग मिळणं, असा हा अर्थ आहे. म्हणून आठवड्यातून एक दिवस, 15 दिवसातून एक दिवस पाणी पिऊन निर्जर जर उपवास केला तर विज्ञानसुद्धा सांगतं आपली पचनक्रिया आज काय झाले, प्रत्येक माणसाला जळजळ, ॲसिडिटी, का आपण जे खातोय ते पचलेलं नाही. वात, पित्त, कफ असे 3 दोष तयार होतात. म्हणून उपवास म्हणजे खाल्लेलं अन्न पचण्याकरता जी क्रिया केली जाते. आणि मग एकादशीच्या दिवशी काय करतात? उपवास करतात, भजन करतात. आता भजन करणं म्हणजे काय? टाळ्या वाजवणं. टाळ्या वाजवल्यानंतर काय होतं, ह्या ज्या त्या हाताचे पंजाला दाब जर पडला तर हृदयाच्या नसा मोकळ्या होतात आणि हृदय मोकळं होतं. बघा, जुने लोक किती विज्ञानी होते. आणि विज्ञानसुद्धा आज सांगतं टाळ्या वाजवल्यामुळं हृदयाला चालना मिळते. आणि भजन, एकाग्रता, ज्या वेळेला माणूस भजन करतो त्यावेळेला त्याच्या मेंदूचे अनेक विकार नाहीसे होतात. चित्त स्थिर होतं. चित्त स्थिर होणं आणि टाळ्यावर रक्तभिसरण होणं म्हणजे आरोग्याकरता डोक्यामध्ये जे बाकीचे फालतू विचार आहे ते फालतू विचार नाहीसे होतात. आणि भगवंताचं चिंतन केल्यामुळं फालतू विचार नाहीसे होऊन त्याला एकाग्रता मिळते. एकाग्रता मिळालं त्याचा मेंदू स्थिर होतो, पचनक्रिया होती, झोप लागती.
म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म या दोघांची सांगड आहे. म्हणून भजन करणं म्हणजे एकाग्रता करणं, उपास करणं म्हणजे शरीरशुद्धी करणं, एकाग्रता करा. म्हणून सकाळ संध्याकाळ 2 वेळा भगवंताचं एकाग्र केल्यामुळं त्याचं चिंतन होतं, हृदयविकार नाहीसा होतो, अनेक विकार नाहीसे होतात आणि म्हणून भगवंताची भक्ती केली आहे. म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म या दोघांची सांगड झालेली आहे. तर आजची एकादशी उपवास करा, भजन करा, एकाग्र करा आणि भगवंताचं स्मरण करा. जय भैरवनाथ.